नामदेवच्याच न प्रकाशित झालेल्या फक्त 2 कविता मी इथे वाचणार आहे. शून्यागाराच्या उदंड प्रकाशात. शून्यागाराच्या उदंड प्रकाशात निरभ्र रात्र मनस्वी लखलखणारी. निरभ्र रात्र मनस्वी लखलखणारी. वर आकाशाकडे पाहिलं व्याकुळ होऊन. वर आकाशाकडे पाहिलं व्याकुळ होऊन तर जन्मोजन्मीचे नाते सांगणारे आकाशभर लुकलुकणारे विलोभनीय तारे. या अद्भुत चांदण्यांनी माझं सर्व दुःख हरवून टाकलेलं. किती हलकं हलकं वाटतंय म्हणून सांगू. किती काळ दूर राहिलो होतो मी माझ्या शिवारापासून. आता मला माझ्या मालकीच्या शिवारात करून घ्यावा लागतो आहे जबरदस्तीने गुन्हेगारासारखा शिरकाव. मी ओलांडली एकदाची सरहद्द. मी ओलांडली एकदाची सरहद्द. माझं शिवार आणि उर्वरित जग यामधली मी पुसून टाकली सीमारेषा. खोल दीर्घ श्वास घेऊन मी उरात भरून घेतली स्वच्छंद निरोगी हवा. खोल दीर्घ श्वास घेऊन मी उरात भरून घेतली स्वच्छंद निरोगी हवा. घेतला खऱ्या खुरा स्वातंत्र्याचा अनुभव. न राहून पायाखालची माती लावली कपाळाला. उद्गारलो, हे मातृभूमी, तुझ्यापासून ताटातूट झालेल्या या बदमाश लेकराला जवळ घे. हे मातृभूमी, तुझ्यापासून ताटातूट झालेल्या या बदमाश लेकराला जवळ घे. घे जवळ उबदार कुशीत. वर्षानुवर्ष भटकत राहिलो निर्वासितासारखा चारी दिशा. वर्षानुवर्ष भटकत राहिलो निर्वासितासारखा चारी दिशा. आता शिरलोच आहे तुझ्या कुशीत तर माझे हे निर्वासितपण संपून टाक. शेतात उभे पीक डोलणारे कापणीचा हंगाम असा जवळ येतोय. आल्हाददायक वाऱ्यावर सळसळत राहणारी हिरविकंच पानाची सळसळ. अश्राप झाडेही दारू प्यालेली झिंकून झुलत राहणारी. झिंकून झुलत राहणारी प्रशांततेचा चाभराक कलरव. प्रशांततेचा चाभराक कलरव. आसमंत भरून राहिलेला देखणा रात्रीचा. मन होऊन गेलं प्रसन्न निर्वैर. मन होऊन गेलं प्रसन्न निर्वैर. झुळूझुळू वाहणारं नाद मधुर पाणी नदीचं. या जगडव्याळ पारदर्शीपणाला झुळूझुळू चांदण्यांचा वर्ख. कसे ध्यानस्थ होऊन बसलेले माझ्यातले मी पण. कसे ध्यानस्थ होऊन बसलेले माझ्यातले मी पण. मी डोकावून पाहिले स्वतः शून्यागाराच्या उदंड प्रकाशात. पुन्हा पुन्हा शोधतो स्वतःला. फक्त उजेड, फक्त उजेड. डोळ्यात न मावणारा गडगंज. दुसरी कविता आहे. मी जाणतो स्वत्वाचा आविष्कार. मी जाणतो स्वत्वाचा आविष्कार. प्रकृतीचा हाहाकार. मला जडला आहे गर्दीचा रोग. मला जडला आहे गर्दीचा रोग. मला नको आहे त्यापासून मुक्तता. एकट्याच्या आत्मचिंतनासाठी भीषण सुनसान जागा मला नकोय. मला माणसांच्या गर्दीचा हुंकार ऐकायची आहे खोड. खोड आहे मला माणसांच्या गर्दीचा एल्गार ऐकण्याची. मी सताड चितेवर जळताना उठून बसेल ताडकन आणि मारेन हरेकाला हाका. मी सताड चितेवर जळताना उठून बसेल ताडकन आणि मारेन हरेकाला हाका. अरे मला जाळायला या. मी मरणाचं दार ठोठावून परत आलोय तुझ्या माझ्यासाठी. मी मरणाचं दार ठोठावून परत आलोय तुझ्या माझ्यासाठी. परत आलोय आपल्या फाटक्या जगण्यासाठी. धन्यवाद. वास्तवाला धरून ज्या साहित्यकृती आल्या ते नामदेव ढसाळ्यांनी केलं आणि म्हणून त्यांना महाकवी म्हटलं जातं. ही जी त्यांची प्रतिभा आहे ही प्रतिभा जागतिक पातळीवरची होती. म्हणजे आज तुम्ही फ्रेंचमध्ये गेलात, आज तुम्ही इतर साहित्यांमध्ये आपण पाहिलं तर तिथे नामदेव ढसाळ्यांविषयी खूप मोठं कुतूहल आहे. म्हणजे भारतातले कोण नामवंत कवी आहेत, भारतातले कोण मोठे साहित्यिक आहेत, असं जेव्हा जागतिक पातळीवर आपण बघतो तेव्हा तिथे पहिल्यांदा असं होतं की नामदेव ढसाळ. आणि त्यांचं जे काही साहित्य आहे ते इंग्रजीतनं गेलेलं आहे पण लोकांना ते जाणून पण घ्यायचं आहे. कारण नामदेव ढसाळांनी एक भावविश्व उभं केलं. हे भावविश्व होतं दलितांच्या वास्तवतेचं. हे भावविश्व होतं दलितांच्या प्रश्नांचं. हे भावविश्व होतं इथल्या 18 पगड जाती आणि इतक्या धार्मिकतेच्या बुडाशी काय आहे हे दाहकता दाखवणारं. आणि हे वास्तव सगळं त्यांनी आपल्या शब्दातनं मांडलं आणि त्यातून एक मला असं वाटतं नवा प्रवाह सुरू झाला. या प्रवाहामध्ये अनेकांचे चेहरे पण उघडे पडले तर काही सत्य बाहेर आली जी समाजाला स्वीकारावी लागली. आजही समाज
ढसाळांनी जे काय मांडलं शब्दातनं ते मान्य करायला आणि ते दाहकता पचवायला अजून तयार नाही आहे. इतकं ते कालातीत आहे, इतकं ते दूरदृष्टीचं आहे. पाण्याला नैराश्य आल्यानंतर हातघाईवर येतो जीवन मरणाचा प्रश्न. पाण्याला नैराश्य आल्यानंतर हातघाईवर येतो जीवन मरणाचा प्रश्न. आणि मग नाही उरत लोक धुवून आमचा इकड्या उड्या मारितो, मागं सरून धडका घेतो. ही लावरी चिन म्हणण्याची नजरेसमोरलं झाड खाऊ लागतं, आपलीच फळं जिबल्यासाठी तनास आहे. पाण्याचं अंतकरण असतं मुलगामिनी उदार. अरे पाण्याचं अंतकरण असतं मुलगामिनी उदार. त्याची पिसं फिरली तर क्षणात खपल्या पडतात हजारो दुःखांच्या. तरी किती करणार तटबंदी पाण्याला, कशी घालणार व्यसन पाण्याच्या खळाळत्या रूपाला. पाण्याची कधीच संपत नसता स्टेशन, पाण्याला बडवावं लागत नाही ठणठण पाळ. गाढवं रडण्या इतकी वग येत नाही पाण्याला. पाण्याचे दरवाजे असतात अलग ब्रह्म्याला मिथ्या ठरवून. पाणी पाप पुण्याच्या पुढे धावत असतं. जे पाण्याच्या वाटेत जातात ते तिसऱ्या पायातून पाताळात पोचतात. भल्या भल्यांनी करू नये छक्के पंजे पाण्याशी. अरे पाणी रे पाणी बोल तेरा रंग कैसा, बेटा तेरी आंखों जैसा. अरे पाणी रे पाणी बोल तेरा रंग कैसा, अरे बेटी तेरी प्यास जैसा. महाकवी नामदेव ढसाळ यांच्या कविता म्हणजे तरुणांसाठी एक ऊर्जेचं स्रोत आहे. आणि याबद्दल आपण आजच्या तरुणांकडून जाणून घेऊया. नामदेव ढसाळ यांच्या कविता तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत, किती ऊर्जा प्रेरणा देणाऱ्या आहेत? जगताना भाषा ही वेगळी असते, शिकताना भाषा ही वेगळी असते. जी भाषा जगताना माझ्यासोबत आहे मग तीच व्यक्त होत असतील, त्यामुळे त्याच्यातून मला कळतं की मला काही बोलायचं असेल तर मी शिवी देतो. मग ती जर कागदावर आली तर ती मला वाटतं ना ती भिडते आणि ती ऊर्जा मिळते मला तिथून. त्यांची भाषा अग्रेसिव्ह आहे म्हणून तिला टाळायचं नाही किंवा तिला वगळायचं तर मुळीच नाही. उलट ते जे म्हणतायत तो जो गाभा आहे ना तो प्रचंड मोठा काहीतरी सांगतो आणि वी शुड लिसन दॅट. तो ऐकता आला पाहिजे. नामदेव ढसाळांनी भाषेचे बॅरियर मोडले. नामदेव ढसाळांनी कवितेचं नवं सौंदर्यशास्त्र लिहिलं जागतिक कवितेसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज आमची जी पिढी उभी आहे ती दलित पॅन्थरने उभ्या केलेल्या संघर्षरत प्रवृत्तीवरही आमची पिढी उभी आहे. कारण आज आम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामं करतो. आज भलेही अत्याचारांचं सत्र जरी वाढलेलं असेल पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची जी धमक होती, जो प्रतिकार करण्याची जी ताकद आहे, ती वृत्ती आमच्यामध्ये दलित पॅन्थरनी आलेली आहे. आणि कवितांवर दलित पॅन्थरचा जन्म झाला. आज एवढं सगळं पुढे फोफावलं आहे. तर नामदेव ढसाळांच्या कविता ह्या आजही आमच्यासाठी त्यात तेवढ्याच प्रेरणा देतात जेवढ्या प्रेरणा गेल्या पिढीला मिळालेल्या होत्या. हा माणूस कधीही संपणार नाही. म्हणजे माझ्याविषयी कवितेचा जो आधी रोमॅन्टिसिझम होता सगळा काही, ज्यावेळेस हातामध्ये गोलफिटा पडलं आणि कविता म्हणजे काय असतं, खरी कविता मला हाताला लागली. आणि मला असं वाटतं की कवितेविषयी माझं मतच बदलून गेलं सगळं काही. आणि मी नंतर स्वतःला मला सांगायला हे वाटतं की लोक म्हणतात ढसाळांचा प्रभाव आहे तुमच्यावर, आणि मला यामध्ये काहीही गैर वाटत नाही. ढसाळांचा प्रभाव असेल तर मला तो मान्य आहे. तो इतर कोणाचा प्रभाव नाही आहे, तो ढसाळांचा प्रभाव आहे. आणि माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ग्राउंड रिॲलिटीवरचा प्रभाव आहे. आपण बघतोय की आजच्या तरुण पिढीला आज नामदेव ढसाळ आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु ते नसले तरी देखील त्यांचे विचार, त्यांच्या कविता, त्यांच्या पद्य यातून त्यांचे विचार ह्या सर्व तरुणांसाठी एक ऊर्जेचं स्रोत बनून राहिलेले आहे. खरं सांगायचं तर नामदेवच्या कवितेला आपण न्याय देऊ शकलो नाही, किंबहुना नामदेवला आपण समजूच शकलो नाही. ही खरी मलाही खंत आहे. त्यांची कविता समजू शकलो नाही, त्यालाही समजू शकलो नाही. काय सांगायचं? बरोबर आहे, जोई म्हणतो ते बरोबर आहे. त्याला आपण समजू शकलो नाही, त्याची कविता आपण समजू शकलो नाही, हे खरं आहे. पण त्याची कारणं आता बघायला हवी. हे कशामुळे झालं, असं काय झालं की ज्यामुळे नामदेव आपल्याला नीट समजू शकला नाही. त्याची कारणं मला वाटतं आपल्या संबंध वाङ्मयीन परंपरेत आहेत. आपल्याकडे जे आत्ता वाङ्मयीन वातावरण जे काय आहे ना, ते इतकं विलक्षण वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे की त्याच्यात नामदेवसारख्या कवीला वावच ठेवलेलं नव्हतं ना. आणि एकदम अचानक पुढे आल्यामुळे मोठ्या ताकदीचा कवी, त्यामुळे त्याने कोणाचीच पर्वा केली नाही. कशा राजकीय विचारांचा सुद्धा हे नाही ठेवला. पण त्याची कष्टकऱ्यांशी असलेली बांधिलकी, दलितांशी असलेली बांधिलकी ही अखेरच्या क्षणापर्यंत शाबूत होती. म्हणजे अगदी त्या शेवटच्या कविता संग्रहामध्ये सुद्धा त्याचा आंबेडकरांचा विचार, त्याचा दलित चळवळीविषयीचा विचार, ह्यात कुठेही काही विसंगती कधीही नव्हती. विसंगती शोधणारे आम्ही कदाचित आम्ही त्याला पुढे आकलन करू शकलो नाही,
पण त्याच्या एकूण वागण्यामध्ये मला वाटत नाही काही विसंगती मिळते, न त्याच्या राजकीय वर्तनामध्ये न त्याच्या साहित्यिक वर्तणुकीमध्ये. सगळीकडे त्याच्यामध्ये एक सूत्र होतं आणि ते सूत्र तो नेहमी कष्टकऱ्यांच्या बाजूने होता. इतिहासाबाहेर ठेवलेल्या पूर्वजांचा इतिहास जाणतो मी. ते नव्हते कुणी पाटील कुलकर्णी, नव्हते व्यापार उदीम करणारे जग व्यापारी प्रवासी. अतिशूद्र म्हणून त्याने सांभाळल्या जन्मभर शिवाराच्या सीमा, केले गाव गाड्याचे रक्षण. देवळाच्या पायरी खाली दूर उभे राहून त्यांच्यासाठी संस्कृती होती सावत्राई. इतिहासातल्या आठवणी हे असे हृदय जाणत राहतात. भयंकर वाईट, दीड भीतीचे पोट, अष्टोपहर जळत राहणारा धडाडत राहणारा जठराग्नी प्रचंड वाईट. जळवा तरी बऱ्या, रक्त शोषून तट्ट फुगल्या की त्या गळून पडतात देहावरून. त्याहून भयंकर वाईट, पोटातल्या भुकेच्या पेशी तासा मागून तास त्या मागत राहतात अन्न. त्या फिरवतात माणसाला उन्हात तानातून वनवन, मोल मजुरी करायला लावतात. कधी कामगार, कधी शेतकरी शेतमजूर, कधी सरकारी नोकर, कधी हमाल, कधी म्युन्सिपाल्टीचा सफाई कामगार, कधी कत्तलखान्यातला कसाई बनवतात या पेशी माणसांना. ट्रेन अपडाऊन करते, टॅक्सी ट्रक्स एअरधारा घालतात आपापल्या मालाला घेऊन. गाव शहर मार्केट शेअर बाजार काढतात. झोपडपट्टी ते राजमहल, रंक असे भुकेच्या पोटाला बांधलेले. राव शिंदळीच्या पोटचे त्यांचे ताट पंच पक्वानांनी भरलेले. माझी श्रेणी कुठली? काळोख्या रात्री सातारा सांगलीकडे जाणाऱ्या रस्त्यात अस्पृश्याचा पोर म्हणून उतरवले तुला तुझ्या भावाला खालती. पोर सौदा नव्हतास असे म्हणणे इतका तू लहान. तडातड तुडवत गेलास रस्त्या घरापर्यंत गावापर्यंत. युगा युगाचा अंधार असाच तुडवत गेला संसदेपर्यंत. काळोखाची भीती वाटली नाही तुला, काळोखातल्या भूतांची, विंचू आणि काट्यांची, श्वापदांची. स्वतःच्या महानिर्वाणापर्यंत असाच चालत राहिलास निडर. तुझा हा प्रवास पृथ्वीला ललांभूत करणारा. समाज जात सोसल्यास त्यांचा तू. छळ जुलूम मानहानी पचवलंच हलाहल. कंठ निळा झालेला पाहिला नाही मी तुझा. तुझ्या कंठातून उमटले तरी सुद्धा प्रसन्न स्वर. तुझ्या स्वरांचे रोह अवरोह कधी रुद्र झाला, कधी हळुवार फिरवलेस जखमेवरून मोरपीस. स्वर्ग नरकाच्या कल्पना झुटा ठरविणाऱ्या, सटवीचा टाक मोडून टाकणाऱ्या, चित्रगुप्ताची वही फाडणाऱ्या, यमाच्या रेड्याला व्यसन घालणाऱ्या लबाडांनी, व्यवस्थेच्या ठेकेदारांनी, धर्म मार्तंडांनी, संस्कृतीच्या मिराजदारांनी, उच्च भूवर्ण जातींनी छळले तुला मला आपल्याला पूर्वजांना. कडूपणालाही मागे टाकतील इतक्या कडू आठवणी. इसवी सणापूर्वीच्या आणि नंतरच्याही माणसांवर तू केलेस प्रेम. माणूस अमिबापासून पैदा झालेला माणूस, आज चंद्र सूर्याला कयात घेणारा माणूस. प्रोटॉन न्यूट्रॉन अग्निझोतातले शोध लावणारा माणूस. आपली सृष्टी असणारा तिचा विनाश करू पाहणारा माणूस. अष्टांगिकाच्या विवेकाने त्याला सावरणारा तू. षड विकारांवर अंकुश ठेवणारा तू. ज्ञानाचा महासागर झालेला तू. विज्ञानाचे सूत्र झालेला तू. बहेकलेल्या रस्ता चुकलेल्यांना रस्त्यावर आणणारा तू. कुठली उपमा देऊ तुला? तुझ्या व्याख्येत माणूस फक्त मोठाच राहिला. अनिष्ट रूढी, ज्या अंधपरंपरा किंवा इतर ज्या वाईट गोष्टी होत्या त्याच्यावर प्रहार करणे आणि त्याचबरोबर एक वैश्विक सत्य लोकांसमोर मांडणं. नामदेव अडसाळ्यांनी तेच केलं. त्यांनी इथलं जे वास्तवतं होतं त्याच्यावर एक प्रहार केला, ते वास्तव लोकांसमोर मांडलं आणि त्याचबरोबर लोकांना तो दाहक अनुभव दिला आणि एक नवी समिष्टी त्यांनी मांडली की ज्या समिष्टीकडे त्यांना जायचं आहे. ही समिष्टी मानवतेकडे जाणारी आहे. ही समिष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारलेली आहे. आणि इतकं ही व्यापकता, म्हणजे ज्या पद्धतीने आपण तो तुकारामांची जी व्यापकता होती आबाळाला भिडणारी,
तशी आभाळाला भिडणारी, 7 समुद्रापार जाणारी अशी प्रतिभा नामदेव ढसाळांची आहे. त्यांचं प्रत्येक काव्य घ्या, त्यांचं लिखाण घ्या, त्यांचा विचार घ्या, हे सगळं जे आहे ना, हे सगळं भल्या भल्या प्रतिभावंतांना अचंबित करणार आहे. आणि म्हणून इतर देशाच्या तुलनेत आपण म्हणतो की आपण भारतीय साहित्य सोडा, पण जेव्हा जागतिक साहित्य म्हणतो त्या साहित्यामध्ये नामदेव ढसाळ हे एक स्थान निर्माण करून आहेत आपलं. ते एवढ्यासाठीच की ती व्यापकता, ती मानवता आणि पुन्हा वास्तवाला भिडणं आणि त्यावर प्रहार करणं हे ज्या ताकदीने करावं लागतं त्या ताकदीचा हा साहित्यिक होता, त्या ताकदीचा हा लेखक होता. माझ्या काळ्या सावळ्या लाडक्या मादीस सर्वत्र फास, फासांचे गळफास विखुरलेले आकाशभर. वेडे तुझ्या डोळ्यात पाणी का? समुद्रालाही लाजवणारे हे तुझ्या डोळ्यातले पाणी. तुझ्या डोळ्यात डबडबलेले तुरुंग ह्या करवती छळ्यांच्या. जंगल भयाण दडपशाहीचं हिंस्त्र पशु लचके तोडणारे देहाचे. हे माझ्या लाडके काळ्या सावळ्या मादे, ह्या प्रचंड दुनियेत आपल्यासारखे बहुसंख्य आहेत. आपण भूमिहीन आहोत, आपण बेघर आहोत, आपण ओझी वाहणारे हमाली आहोत. तू अशी घाबरतेस का? माझ्यावर विश्वास असला तर गच्च पकड माझ्या विद्रोही हातांना. माझ्यावर विश्वास असला तर गच्च पकड माझ्या विद्रोही हातांना. ह्या आगीतून पार होऊ. तू घाबरतेस का? तू फक्त मला आधार दे. नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये. तू काळा, तू गोरा असे कुणालाही म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असं म्हणून कुणालाही हिनवू नये. कोणताही पक्ष काढू नये. घरे दारे बांधू नये. नातीनं मानण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून तिच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य लाजतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुक्त रचावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाचेच गाणे गावे